जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. देवशोधन हा 6व्या दशकातील पहिला समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये उजळणी स्वरूपात पाहतोय. 3 भागांमध्ये हा समास अगोदर आपला पाहून झालेला आहे, पण उजळणी पाहत असताना आपण समासातील बारकावे पाहत आहे. समर्थांनी आग्रह धरला, जेणे संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्यासी नाही ओळखिले तोची पतित. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. काल निरूपणाच्या शेवटी आपण पाहिलं की सत्संग ही गोष्ट प्रयत्नपूर्वक धरण्याची आहे. महाराजांच्या मनात येईल तेव्हा आम्हाला घडेल, किंवा जेव्हा योग येईल तेव्हा सद्गुरू सहवास घडेल, अशी भाषा परमार्थात चालत नाही. तो संत कशा पद्धतीचा असतो त्याचंही वर्णन समर्थांनी केलं. जो जाणील भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. तळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव संत साधू. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. पण असा सापडणार कधी, आम्हाला मिळणार कधी, आम्हाला कळणार कसं की हा खरा साधू आहे, असे आणि अशा प्रकारचे अनंत प्रश्न आपल्या मनात असतात. पण आपण हा विचार करत नाही, हे प्रश्न आपल्या मनातील आपल्या बुद्धीतील आहेत का आपल्या लबाडीचे आहेत. असं पहा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधीतरी तहान लागते, कधीतरी तीव्र भूकही लागते. त्यावेळी आपण अन्नाची चिकित्सा करतो का अन्न सेवन करतो. परमार्थामध्ये आपली तळमळ किती आहे यालाच अधिक महत्त्व आहे. तळमळ नसेल तर सर्व व्यर्थ आहे. तळमळ नसेल आणि सद्गुरू प्राप्ती झाली तरीही ती व्यर्थ आहे. समर्थ एके ठिकाणी स्पष्ट सांगतात दासबोधामध्ये की सद्गुरू कितीही उच्चाधिकाराचा असला पण शिष्य जर अनधिकारी असेल तर तिथेही परमार्थ संभवत नाही. दोन्ही प्रकारांनी समर्थांनी उपदेश केलाय. शिष्य पात्र असेल उपदेशाला, पण सद्गुरू जर अधिकाराचे नसतील तर तिथेही परमार्थ संभवत नाही. मग आपण जर सद्गुरू करणार असू किंवा आपल्याला जर परमार्थ मार्गावरती चालायचं असेल तर आपल्याच तळमळीकडे आपण लक्ष द्यायला नको का. जगामध्ये कोण कसा आहे, साधू आहे का असाधू आहे, संत आहे का असंत आहे, हे पाहण्याच्या आधी आपल्या आत डोकावून आपला भाव किती शुद्ध आहे, आपल्याला तळमळ किती आहे, हे तपासणं महत्त्वाचं आहे. कोणत्या गोष्टींनी आपण साधूची पारख करणार सांगा पाहू. आपल्यापाशी आपलं मन आहे, बुद्धी आहे. बुद्धीमध्ये अनेक तर्क आहेत. आपल्यापाशी आपण आजपर्यंत केलेलं वाचन आहे, श्रवण आहे किंवा केलेला अभ्यास आहे. पण जी काही साधन सामग्री आपल्यापाशी आहे, परमात्मा तर त्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. आणि त्या पलीकडे असलेल्या निर्गुण परमात्म्याशी जो तदाकार झालेला आहे तो सिद्ध आहे. 8व्या मागच्या समासामध्ये समर्थ आपल्याला काय म्हणाले, लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईची निर्गुण, तेची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप. निर्गुण परमात्मा जो आहे, जो लक्षणांनी व्यक्त होतच नाही, म्हणजे त्याची कोणती लक्षणच नाहीत, अशा परमात्म्याशी जे एकरूप झालेले आहेत त्या सिद्धाची लक्षणं मुळी सांगताच येत नाहीत. मग आपण आपल्याकडे असलेल्या सीमित साधनांनी सिद्धाची परीक्षा कशी करणार. गजानन महाराज किंवा श्री महाराज यांच्या चरित्रांमध्ये किंवा अनेक संतांच्या चरित्रांमध्ये त्यांच्या परीक्षा घेतल्याच्या घटना आहेत. गजानन महाराजांना उसानं मारलं, श्री महाराजांना लालबुंद झालेले निखारे खायला घातले. पण ही काही संतांची परीक्षा घ्यायची पद्धत नाही. श्री महाराजांनी सुद्धा त्यांच्या चरित्रात जागोजागी सांगितलं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही संताची परीक्षा घेऊ शकत नाही. जो नामामध्ये स्वतःला विसरला त्यालाच संत कळेल. हे जे श्री महाराज म्हणतात, यामध्ये श्री महाराज आपल्या तळमळीचाच उपदेश करतायत. म्हणजे नामाची तळमळ वाढवून आपली नामसाधना वाढवत जाणं, एवढंच शिष्यानं किंवा साधकानं करणं गरजेचं आहे. साधूला पारखायला त्यानं कदापि जाऊ नये. अहो, पारखण्यासाठी काही लक्षणं असावी लागतात. जसं आपण पूर्वी गर्भवतीचं उदाहरण पाहिलंय पहा. गर्भ पोटामध्ये आहे, तो लक्षण रूपानं कळून येतो.
नाडीमधून समजतो किंवा अंगावरती खुणा उमटतात. म्हणजे लक्षणं आहेत तर तपासणी करता येते. आत्म्याची लक्षणेच नाहीत तर आत्मस्वरूपाकार झालेल्या साधूच्या लक्षणांवरून साधूला तपासता कसं येईल? मग इथे आता एक प्रश्न उद्भवतो. समर्थांनी मग सिद्ध लक्षणं, सद्गुरू लक्षणं या गोष्टी आपल्याला का सांगितल्या? त्या त्यांनी सिद्धाला किंवा सद्गुरूंना पारखायला सांगितल्या नसून आपला अभ्यास वाढवण्यासाठी सांगितले आहेत. की कोणत्या अवस्थेमध्ये सिद्ध असतात पहा, सद्गुरू कसे असतात पहा आणि तसे राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सद्गुरूंच्या ठिकाणी अखंडपणे श्रवण असतं, अखंडपणे साधन असतं, अखंडपणे सगुण भजन असतं. या गोष्टी समर्थ सांगतात तेव्हा ते हेच सुचवतात की तुम्ही अखंड सगुण भजन करण्याचा, साधना करण्याचा, श्रवणाचा अभ्यास करा. अशा ठिकाणी जाऊन श्रवण करा की जिथे या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे असतील. पण आपण असं करतो का? आपण मूलतः आपल्या प्रपंचामध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे तो देह म्हणजेच सर्वस्व या भूमिकेमध्ये आपण आहोत. मग त्या संदर्भानं जी सुबत्ता आहे ती आहे अशीच राहावी किंवा त्यामध्ये भर पडत जावी या दृष्टीनंच आपण प्रयत्न करत असतो. पहा, आपण बाजारात फळं आणायला गेलो. फळं विक्रेत्यानं सांगितलं 120 रुपये संत्री आहेत, तरी आपण त्याला म्हणतोच 100 द्या. मग तो एखाद्या वेळेस तयारही होतो, घ्या म्हणतो. मग आपण त्याच्यापाशी असलेलं एक पातेलं घेतो, त्यामध्ये संत्री भरायला लागतो. आता संत्री 1 किलोपेक्षा थोडीशी जास्त होतात. पण जास्त झालेलं एखादं संत्र मला नको असं आपण म्हणत नाही. असू दे असंच म्हणतो. म्हणजे आहे ती परिस्थिती राहू दे, किंबहुना त्यामध्ये थोडी वाढच होऊ दे आणि प्रसंगी माझ्याजवळचं कमीत कमी देता आलं तर बरं, हाच आपला दृष्टिकोन असतो. आणि याच भूमिकेनं आपण परमार्थामध्ये प्रवेश करतो. म्हणजे सद्गुरू चांगले कोण? जर आमची सांपत्तिक परिस्थिती आहे तशी राहिली, आम्हाला त्यामध्ये बढती मिळाली, आणखी भर पडली, तर मग ती सद्गुरूंची कृपा. मग आम्ही सद्गुरू पूजन करणार. आणि देव न करो काही विपरीत परिस्थिती ओढवली तर मात्र निष्ठेची परीक्षा होते आणि त्यामध्ये किती पास होतील हे भगवंतच जाणो. सांगायचा मुद्दा हा की आपली जी दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये आपण सिद्धांना पारखायला जाणार कसं? सिद्धाची अवस्था परमपवित्र आहे आणि आपण विकारांनी, स्वार्थांनी लडबडलेलो आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याजवळ ती साधनच नाहीत ज्या साधनांनी सिद्धाला पारखता येईल. आणि त्याची पारखही खरं पाहता अशक्य आहे. पण असं असूनही समर्थ आपल्याला बारीक बारीक खुणा सांगतायत पहा. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे. समजा आपण 4 मित्र भेटलो तर कोणत्या विषयांवर बोलतो? समजा आपण एखाद्या लग्न समारंभाला गेलो तर कोणकोणते विषय तिथं सुरू असतात? कामावरती गेलो तर कोणते विषय सुरू असतात? कामावरच्या लोकांबरोबर समजा बाहेर मेजवानीला गेलो तर कोणते विषय असतात? आपला देह आणि त्या संबंधी असणाऱ्या गोष्टी यांचेच विषय बोलण्यामध्ये येतात, चालण्यामध्ये येतात. या सगळ्यापासून जिथं वेगळं काहीतरी सांगितलं जातं ते सद्गुरूंचं स्थान आहे हे समर्थ सुचवत आहेत पहा. परी जना वेगळी गोष्ट सांगे. सद्गुरू काय सांगतील? गीतेमध्ये काय आहे ते सांगतील. उपनिषदांमध्ये काय आहे ते सांगतील. दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत यासारख्या अद्वैत ग्रंथांमध्ये काय आहे ते सांगतील. संतांच्या अभंगांमध्ये संत काय सांगतायत ते आपल्याला समजावून देतील. असं जिथं आहे ते संतांचं स्थान आहे असं समर्थ म्हणतायत. पण आपण काय करतो? अशा ठिकाणी सुद्धा आपली बुद्धी, आपले तर्क सुरू ठेवून गोष्ट पारखायला जातो, व्यक्ती आणि घटना पारखायला जातो. हा असं म्हणतोय खरा, पण हा स्वतः कसा आहे असा विचार आपण करायला जातो आणि आपल्याच्यानं खरा संत संग घडत नाही. लहान बाळ आपण पाहिलं आहे पहा, आईच्या कडेवरती निर्धास्त बसलेलं असतं. झोप आली असेल तर काय विचारायलाच नको. त्याची लाळ गळत असते, शेंबूड गळत असतो, पण त्याची त्याला फिकीर असत नाही. ठीक आहे, आता ते झोपलंच आहे, पण जाग असतानाही त्याला कुठे फिकीर असते? आईच्याच पोटावरती पाय दाबून आईच्या कडेवरून ते उडी मारायला जातं. हाताला येईल ते धरायला जातं. त्याच्या असं मनात येत नाही, आपण पडलो तर, आईनं मला सोडलं तर माझं कसं होणार? हा कोणताही विचार त्याच्यापाशी नाही.
इतक्या विश्वासानं संतसंग धरला पाहिजे, तरच आपल्या पदरात काहीतरी पडेल, अन्यथा कठीण आहे. अहो, जिथं आपली बुद्धी, आपलं मन आपल्याला टाकायला शिकायचं आहे, तिथे त्याच गोष्टींचा आयुध करून आपण गोष्टी तपासायला लागलो तर आपल्याच्यानं मन टाकलं कसं जाणार? जेव्हा भाऊसाहेब केतकर श्री महाराजांना जी महाराज म्हणतात, त्यावेळी आपल्याला असं वाटतं का की ते त्यांची बुद्धी चालवत असतील, त्यांचं मन चालवत असतील? मुळीच नाही. महाराजांच्या मुखातून शब्द आला आणि तो थेट अंतःकरणामध्ये रुजलाच. नुसता गेला नाही, तिथे रुजला तो आणि मुखातून जी महाराज आलं. असा विश्वास सद्गुरूचरणी असेल तर आपल्याला सत्संगती खऱ्या अर्थानं धरता येईल. चळेना ढळेना देव अशी आत्म्याची स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये संत असतो. त्याला जर आपण आपल्या देहभावातून पारखायला गेलो तर आपल्या पदरात आणखीन देहभावच पडणार आहे, सत्संगती पडणार नाही. कोणत्याही परीक्षेचे मुख्यतः 2 निकाल असतात, एक पास किंवा नापास. समजा आपण संताची परीक्षा करायला गेलो, एकतर ते पास होतील किंवा परीक्षेमध्ये नापास होतील, आपल्या दृष्टीनं बरं का. त्या दोन्हीही परिस्थितींमध्ये आपला अभिमानच वाढेल की मी परीक्षा घेतली आणि हे पास झाले, किंवा मी परीक्षा घेतली आणि हा तर नापास झाला. म्हणजे आपला अभिमान तसाच राहिला आणि निकालाचा अभिमान आपण त्यावर आणखी चिकटवून ठेवला. म्हणजे यातून सत्संगती घडली का? तर मुळीच नाही. उलट आपल्याला जी संगती घडली ती आपल्याच अभिमानाची घडली. आता या उलट एक भोळा वारकरी आहे. वर्षानुवर्ष पंढरीच्या वारीला जाऊन पावलं झिजलेली आहेत, त्वचा रापलेली आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, मुखामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, माऊली माऊली असे शब्द आहेत. त्याला दिसतं कुठेतरी मंडप घातलेला आहे आणि एक बुवा कीर्तन करत आहे. तो जाऊन बसतो. कोण बुवा आहे, तो बुवा खरा आहे, ढोंगी आहे की साधू आहे, काहीही चौकशी करत नाही. जाऊन बसतो आणि बुवाकडं डोळ्यात पाणी आणून पाहतो. बुवानं विठ्ठल विठ्ठल सुरू केलं की हाही टाळ्या वाजवत विठ्ठल 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 म्हणायला लागतो. 2 क्षणांमध्ये जे होतं ते त्याच्या देह मनबुद्धीच्या पलीकडचं असतं. ते कुठल्याही मानवी बुद्धीला न कळणारं असतं. या संदर्भानं एक गोष्ट आहे जी अत्यंत अलौकिक आहे. एकदा असं झालं, श्री महाराज आणि ब्रह्मानंद महाराज दोघेही गोंदवल्यामध्ये होते. रामाला नैवेद्य वगैरे दाखवून सगळ्यांचं प्रसाद भोजन वगैरे आटोपलं होतं. श्री महाराज शेजघरामध्ये विश्रांती घेत होते, तर ब्रह्मानंद महाराज काही लोकांबरोबर स्वयंपाकघरात होते. अर्थातच सगळा स्वयंपाक संपलेला होता. इतक्यात काही माणसं मुंबईवरून आली. 8-10 माणसं असतील. ती माणसं आली, पण त्यांना प्रसादाला द्यायला आता तिथे काहीच नाही. त्या आलेल्या लोकांकडे पाहून ब्रह्मानंद महाराज म्हणाले, आता आपण असं करू, थोडा वेळ रामाचं भजन म्हणत बसू. ब्रह्मानंद महाराज भजन सांगतायत आणि ब्रह्मानंद महाराजांच्या पाठोपाठ ती लोक भजन करतायत. असं 1 तास झाला असेल, कुठून तरी बैलगाड्यांमधून शिधा आला. शिधा आल्यावर सगळ्यांनी स्वयंपाक केला आणि आलेली पाहुणे मंडळी जेवून तृप्त होऊन निघून गेली. ही घटना जेव्हा श्री महाराजांना समजली, तेव्हा श्री महाराज जे बोलले ते अत्यंत गहन आहे, मार्मिक आहे. श्री महाराज म्हणाले, माझ्या बुवानं त्या माणसांना भजन करत करत कुठे नेऊन ठेवलं हे त्यांनाही कळणार नाही. इतकं सामर्थ्य भगवंताच्या उपासनेमध्ये आहे. उपासनेचा प्रकार कोणताही असो, फक्त तिथे विश्वासानं संतांची संगत धरली गेली पाहिजे. त्या बसलेल्या माणसांपैकी एखादा जर म्हटला असता, हे कशाला भजन करत बसायचं, काही नाही आहे जेवायला तर मी चाललो, तर ते त्याचं प्रारब्ध. अशाला कधीही संत संगती घडणार नाही. म्हणून समर्थांचे शब्द आहेत, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. आपल्याला काहीही कळत नाही या भूमिकेमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. अशी जर भूमिका असेल आणि मगाशी पाहिलं त्याप्रमाणे साधनच आपल्याकडची मर्यादित असतील, तर संतांची परीक्षा आपण कुठून घेणार? त्यापेक्षा संत संगती धरा, म्हणजे संतांच्या पाशी पडून राहा, हा तर एक अर्थ आहेच. श्री महाराज म्हणतात, संतांच्या पायी नुसतं पडून राहिलं तरी त्याचं काम होईल. पण श्री महाराजच खऱ्या सत्संगतीचा अर्थ सांगतात की संतांनी जे करायला सांगितलं ते करणं म्हणजे सत्संगती आहे. ते करतात तसं करणं म्हणजे सत्संगती नव्हे.
शंकर महाराज सिगरेट ओढायचे, गजानन महाराज चिलीम ओढायचे, गोंदवलेकर महाराज प्रसंगी तंबाखू खायचे. तसं वागणं म्हणजे सत्संगती नव्हे. त्यांनी जे जगायला सांगितलं तशा प्रकारे जगणं म्हणजे सत्संगती आहे. रामाला आज नैवेद्य दाखवला का? रामाची आज पूजा केली का? उठल्या उठल्या जेव्हा जागृती आली तेव्हा पहिल्यांदा भगवंताचं नाम घेतलं का? थोडा वेळ डोळे मिटून मानसपूजा केली का? दिवसभरामध्ये नामाचं अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास ठेवला का? वेळ मिळाला तर पुन्हा शांत बसून नामस्मरण केलं आहे का? श्री महाराजांचं आजचं प्रवचन ऐकलं का? पुन्हा पुन्हा ऐकून त्याचं पुन्हा पुन्हा मनन चिंतन केलं का? प्रसंगी पुस्तक उघडून ते वाचलं का? पुन्हा त्याच्या उपदेशामध्ये रंगून जाऊन पुन्हा नामाचा अभ्यास केला का? आज मी कोणाची निंदा तर केली नाही ना? परस्त्रीकडं डोळा वर करून पाहिलं तर नाही ना? दुसऱ्याच्या पैशाकडे तर बघितलं नाही ना? हे तपासणार कोण? आपणच तपासलं पाहिजे. श्री महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट येते पहा. एका बाईनं तिच्या बिघडलेल्या मुलाला श्री महाराजांपाशी आणून सोडलं. श्री महाराजांपाशीच तो असायचा. पण एक दिवस श्री महाराजांची नजर चुकवून पळून गेला. जेव्हा एका स्त्रीबरोबर तो पहाटे नदीकाठी श्री महाराजांना दिसला तेव्हा त्या दोघांच्याही अंगावर श्रींनी कफनी घातली. पण ज्यावेळी तो पळून जात होता त्यावेळी श्री महाराज अडवायला आले का नाहीत असं एखाद्याला वाटेल. अंतरंगामध्ये विचार करून शिष्यानं जागरूकतेनं वागणं हा शिष्याचा धर्म आहे. तो त्यानंच पाळला पाहिजे. अन्न आपल्या तोंडात गेल्यानंतर शेजारील व्यक्ती ते अन्न खाऊ शकत नाही. ज्याचा त्यानंच तो घास गिळायचा असतो. तसा अंतर्मुखतेचा, सावधानतेचा, दक्षतेचा, साधनेच्या चिकाटीचा अभ्यास हा ज्याचा त्यानं करायचा असतो. श्री महाराजांनी दयेनं दोघांच्या अंगावरती कफनी जरूर घातली, पण नंतर श्री महाराजांनी त्या मुलाला तपश्चर्येसाठीच पाठवून दिलं. म्हणजे श्री महाराजांनी हेच दाखवलं की गुरु कुणीही असला तरी साधना ज्याची त्यालाच करावी लागते. तशा प्रकारे संत आहेत की नाहीत, खरे की खोटे, मला कसे मिळणार असल्या निरर्थक प्रश्नांमध्ये न पडता आपला अभ्यास कसा सुरू आहे, आपल्या कानावरती दासबोध येतोय, आपल्या वाचनात श्री महाराजांचं प्रवचन येतंय, आपल्या वाचनामध्ये चिंतनामध्ये अभंग येत आहेत, तर आपण काय करतोय हे तपासणं जास्त आवश्यक आहे. श्री महाराज एके ठिकाणी तर स्पष्ट म्हणतात की तुम्ही नाम घेण्याचं काम करा, तुमचा गुरु जमिनीतून वर येऊन तुमच्या डोक्यावर हात ठेवील. इतक्या स्पष्टपणे, इतक्या विश्वासानं जर श्री महाराज म्हणत असतील तर आपण पारखायला कोणाला जावं? समर्थ जेव्हा तळमळीनं म्हणतात की म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा. चकार बघा समर्थांचा, सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. तेव्हा आज मी तिला याचा अर्थ आपण असा घेऊ की कोणत्याही परिस्थितीत भगवंताचं नाम सोडायचं नाही. श्री महाराजांच्या प्रवचनांमध्ये किंवा संतांच्या अभंगांमधून जे आपल्याला कळतं त्याचं चिंतन मनन सोडायचं नाही. श्री महाराजच म्हणत नाहीत का, नामामध्ये राहणं हीच खरी सत्संगती आहे. तर मग ती धरायला तरी आपल्याला काय अडचण आहे? त्याहूनही पुढं जाऊन समर्थांनी सिद्धांची लक्षणं सांगितलीच आहेत की जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत. आपण जर आपल्या उपासनेमध्ये राहिलो तर असा संत भगवत कृपेनं, श्री महाराजांच्या कृपेनं आपल्या जीवनात निश्चित येईल. पण तो आल्यानंतरही तिथे महत्त्वाचं जर काही असेल तर ते भगवंताचं नामच असेल, त्या संतांप्रती असलेला विश्वासच असेल. समर्थ पुढे आत्मज्ञानाविषयीचं विधान करतात. कारण ज्या मार्गावरती आपण आहोत त्या मार्गाचं ध्येयमुळी ज्ञानच आहे, शुद्ध ज्ञान. त्यामुळं तळमळीनं भगवंताचा शोध घ्यायचा आहे, त्यासाठी तळमळीनं सत्संग धरायचा आहे. पण त्यातून प्राप्त काय होतं? जाणीजे परमात्मा निर्गुण, त्यासीच म्हणावे ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. मगाशी निरूपणामध्ये एक वाक्य आलेलं होतं की आपल्याला काही कळत नाही हे समजणं आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला जे जे कळतं ते सगळं अज्ञानामध्ये येतं हे कळणं आवश्यक आहे. हे जर कळलं नाही तर आपण आपल्याच अज्ञानामध्ये राहून ज्ञानाचा शोध करत बसू आणि ज्ञान कदापि हाताला लागणार नाही. समर्थांनी परमात्म्याची व्याख्याच केली की तो निर्गुण आहे. हे तर स्पष्टच आहे. अनेक वेळा आपण आत्तापर्यंत ऐकलं पण आहे, दासबोधात आलेलंही आहे. पण समर्थ म्हणतायत तो निर्गुण परमात्मा होऊन जाणं म्हणजे ज्ञान आहे. त्या परमात्म्याला समजून घेता येत नाही,
पाहता येत नाही, ओळखता येत नाही. तो परमात्मा होताच येतं. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, हे होणं म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. त्या वेगळे ते अज्ञान सर्व काही. हे होण्याऐवजी जर इतर काही गोष्टी घडल्या, म्हणजे द्वैत तिथे 1% नाही, अगदी सूक्ष्म टक्का जरी राहिलं तरी ते अज्ञानच आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वेगळेपण राहता कामा नये. त्यामुळं असा जो भगवंतापासून कदापि वेगळा नाही, वस्तुरूपच जो आहे, अशा साधूला, अशा संताला धरावं लागतं. आणि तो धरण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भावाचा मार्ग आहे. भावानं, भक्तीनं, श्रद्धेनं, विश्वासानं आणि संतांनी जे करायला सांगितलं त्या साधनेच्या कृतीनंच संताला धरता येतं. अन्य कोणत्याही मार्गांनी संताला धरता येणार नाही. भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळामध्ये नांदत होते तेव्हा ते लोणी खायचे, चोरायचे, बरेच उद्योग करायचे आणि यशोदा मातेला भयंकर त्रास व्हायचा. मारते तुला कार्ट्या म्हणून यशोदा माता भगवंतांच्या मागे पळायच्या. पळून पळून दमल्या आणि बसल्या की भगवंत मागून येऊन मिठी मारायचे. म्हणजे ज्याला धरायला पळत होत्या त्या जोपर्यंत पळत होत्या तोपर्यंत तो धरला गेला नाही. त्या थांबल्या आणि मग तोच स्वतः तिथे आला आणि त्यांनीच तिला धरलं. अशा प्रकारे साधनेमध्ये होतं. आपलं अज्ञान बाजूला टाकलं, दृश्य बाजूला गेलं, द्वैत बाजूला गेलं, साक्षीचा लय झाला की भगवंतच आपल्याला येऊन मिठी मारतो. कारण तोच एकमेव तिथे असतो. आपण मुळी कुठे असतच नाही. त्याला धरायला जाण्याचा, त्याला समजून घेण्याचा, त्याचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न हा सगळा द्वैतातून घडतो. त्या द्वैतातून क्षीण पदरात पडतो. क्षीणून दमून साधक भागला, थांबला, संपला साधकपणानं की तिथे सिद्धावस्था प्रगट होते, ज्ञान प्रगट होतं. समर्थ आपल्याला सांगतायत की अशा पद्धतीनं आपण थांबलो पाहिजे, संपलो पाहिजे मीपणानं, देहपणानं. आणि ही स्वतःला संपवण्याची युक्ती संतांकडून शिकून घेतली पाहिजे. त्यांना शरण जाऊन त्यांचा अनुग्रह घेऊन सद्गुरुपदिष्ट साधना केली पाहिजे. तर आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त होऊ, निर्गुण असलेल्या परमात्म्याला प्राप्त होऊ. खरं ज्ञान आपल्या पदरात पडेल. समर्थ म्हणतात, पोट भरावया कारणे नाना विद्या अभ्यास करणे, त्यासी ज्ञान म्हणती परी तेणे सार्थक नव्हे. देव ओळखावा एक, तेची ज्ञान ते सार्थक, येरा अवघेची निरार्थक पोटविद्या. जन्मवरी पोट भरिले, देहाचे संरक्षण केले, पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी. एवं पोट भरावयाची विद्या, तयासी म्हणू नये सद्विद्या, सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान. अनेक पुस्तकं वाचल्यानंतर पण आपण ज्ञान झालं म्हणतोच की. समर्थ म्हणतात, हे काही ज्ञान नव्हे, ही पोट भरण्याची विद्या आहे, खरी सद्विद्या नाही. जो सर्व व्यापक परमात्मा आहे, चराचरामध्ये दाटून आहे आणि तोच मी आहे हा प्रकाश ज्याच्या अंतरामध्ये पडला, तो खऱ्या अर्थानं ज्ञानी झाला. समर्थ म्हणतायत ते खरं ज्ञान आहे. म्हणजे समर्थांच्या उपदेशाचा क्रम पहा. देवशोधनामध्ये देवाचा शोध घ्यायचा आहे हे तर समर्थ अधोरेखित करतातच, पण त्याचा मार्ग सांगतात. त्यासाठी आपण काय करणं आवश्यक आहे ते सांगतात. त्यासाठी काय घडलं पाहिजे तेही सांगतात. पहा बरं का, करणं म्हणजे सत्संग धरणं आहे आणि घडणं म्हणजे द्वैत जाणं आहे. या दोन्ही गोष्टी घडल्यानंतर जे प्राप्त होतं त्या ज्ञानाबद्दलही समर्थ विधान करतात. पुढे आता समर्थ काय म्हणतात आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.